तुम्ही म्हणतायत ना पंकज गोरेने काय काम केलंय. तुमचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण जेव्हा धुळ्यात आले ना, तेव्हा त्यांना ज्या कामाची भुरळ पडली, सर्व उमेदवारांना सोबत घेऊन ज्या कामासोबत फोटो काढलात ना, एकविरा देवीचं उभं केलेलं काम ना, तो काम आम्ही करून दाखवलेलं आहे. ते काम 150 बाय 50 फूट उंचीचं काम, 1,24,00,000चं, आणि तुमचं इंगमिन 20 फुटाची चिमणी जी सिद्धेश्वर गणपती समोर उभी केली आहे, जो स्तंभ म्हणतात त्याला तुम्ही, ते काम 1,33,00,000चं. असं खोटं काम आमचं नाहीये. आणखी कोरोना काळात काय काम केलंय धुळेकर जनतेला माहिती आहे. वैद्यकीय मदतीच्या बाबतीत सर्वात पुढे कोणी असतो तो आम्ही असतो. रेशन कार्ड संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी देखील आम्ही पुढे असतो. वेळप्रसंगी हॉस्पिटलांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज पडते ना, तेव्हा हा शिवसैनिक तिथं जाऊन जर ब्लड बँकेत रक्त नसेल तर आम्ही आमच्या अंगातलं रक्त द्यायला देखील मागे पुढे बघत नाही. मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या सिट्यांमध्ये हॉस्पिटलांमध्ये आपल्या धुळ्यातल्या लोकांना अडचणी येतात, तिथे सुद्धा आम्ही आमचे तिथे असलेले शिवसैनिक बांधवांच्या माध्यमातून आपल्या धुळ्याच्या रुग्णांना ऍडमिट करण्यापासून तर डिस्चार्ज पर्यंत सगळी मदत आपण करत असतो. शैक्षणिक कामासाठी जे धुळ्यातून बाहेर जातात ना विद्यार्थी, त्यांना हॉस्टेल पासून पीजी वगैरे कुठे प्रवेशाला जर अडचण आली, तिथं सुद्धा मदतीला आम्ही धावून जात असतो. दाखले असू द्या, इतर कोणतेही छोटे मोठे काम असले तरी पण तिथे शिवसैनिक उपस्थित राहतो. हे आमचं काम आहे, हे आम्ही करत येतो. सत्तेत असो नसो, कमी कालावधीसाठी सत्तेत असून देखील एवढं मोठं भव्य दिव्य एकविरा देवी मातेचं काम आम्ही उभं करून दाखवलेलं आहे. गरुड मैदानासाठी ज्यावेळेस आम्ही आंदोलने करून त्यानंतरच गरुड मैदान हे खेळाडूंसाठी उपलब्ध झाले. आणि आज हजारो धुळेकरांचे मुलं तिथे कबड्डी, खो खो, फुटबॉल, बॉक्सिंग पासून सर्व खेळांची प्रॅक्टिस करतात. आम्ही मैदाने जपण्याचं काम केलं. आम्ही मैदाने धुळेकरांच्या हक्काचे धुळेकरांना उपलब्ध करून देण्याचं काम केलं. तुम्ही काय केलं? ठेकेदारांच्या माध्यमातून कॉम्प्लेक्स उभे करा, मलिदा कमवा आणि मोकळी मैदानांची हत्या करा. याच्या विपरीत काय केलं? आणि तुम्ही आम्हाला सांगतात आमचं काम काय? कोरोना काळात दररोज 1,000 बांधवांना जेवण पोहोचवण्यापासून तर लसीकरण उपलब्ध करण्यापर्यंत, त्यासोबतच रुग्णांना ऍडमिट करून देण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून होतो. निवडणूक आल्यावर तुम्हाला धुळ्यातून बाहेर गेलेल्या ज्या तरुण तरुणींच्या मतांची आठवण होते ना, त्या बंधू भगिनींना कायमस्वरूपी त्यांचा प्रवास सुखाचा राहो, त्यांना सहज वाहतूक उपलब्ध व्हावी, याच्यासाठी धुळे पुणे रेल्वेचा विषय देखील आम्ही कागदावर आणला. तुम्ही तर राजकीय पदावर आहात, तुम्हाला ते नाही सुचत. धुळेकरांच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात तुमची बुद्धी नाही चालत. पण ज्यावेळेस तुमचा स्वार्थ येतो तेव्हा तुम्हाला त्या लोकांची आठवण येते. आम्ही तर या मताचे की धुळ्यातला एकही धुळेकर बाहेर कसा जाणार नाही, त्याला इथे रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठीचा आमचा विचार आहे. आमच्या पक्षासोबत गद्दारी झाली नसती तर कदाचित 2.5 वर्ष आम्ही इतकं मोठं काम उभं केलं असतं 2 प्रकल्पांच्या माध्यमातून की हजारो धुळेकरांना इथंच नोकरी मिळाली असती. पण ते भगवंताला थोडा उशिरा मंजूर असेल, पण आम्ही ते करूच. पण मला हे आवर्जून सांगणं आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा स्वार्थ तुमचा येतो तेव्हा बाहेर गेलेल्या लोकांची आठवण येते ना, तर त्यांना सणासुदीच्या काळात जेव्हा आपल्या परिवाराला भेटायला येतात तर त्यांना सहज प्रवास उपलब्ध व्हा, कमी पैशामध्ये उपलब्ध व्हावा, यासाठी तुमचा काय प्रयत्न आहे? धुळे पुणे रेल्वेचा विषय सुद्धा आम्ही कागदावर आणला. त्यामुळं आमचं काम हे धुळेकरांना माहिती, आम्ही त्यांना उत्तर देण्यास बांधील आहोत, तुम्हाला नाही. हे पहिल्यांदाच घडतंय. जे 7 वर्षात सत्तेत होते ते विरोधकांना विचारताय तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. अरे शिक्षणाचा अभाव याला म्हणतात. शिक्षण जर असतं ना तर हे प्रश्न तुम्ही लोकांनी विचारलेच नसते. त्याच्याकरता माझ्या कामाचा कोणाला आणखी लेखाजोखा पाहिजे असेल तर मी त्याला PDF पाठवून देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.